अशा पद्धतीची तुम्ही कधी कांद्याची चटणी बनवली आहे का? अगदी 2 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. बघताच तोंडाला पाणी सुटेल आणि अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे. तर अगदी घरातल्या साहित्यामध्ये बनवता येईल. तर प्रत्येक आईला पडलेला प्रश्न की सकाळी डब्याला कोणती भाजी बनवायची? तर अशी चटपटीत अशी मुलांना आवडणारी बघू शकता अशी चपातीसोबत भाजी चवीला अप्रतिम अशी लागते. बघताच तोंडाला पाणी सुटेल. न खाणारे सुद्धा मुलं ही अशी तिखट भाजी खातील आणि डब्यात दिलेली पूर्ण भाजी चपाती संपवून डबा रिकामा घरी घेऊन येतील. तर बघू शकता अशी चटपटीत अशी आपली भाजी बनवून तयार होते. तर काय नाही तर 2 कांदे कट करून घेतलेत मोठे असे. कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये तेल ओतून घेतले 2 मोठे चमचे. याच्यात मोहरी घातली. तर मोहरी छान अशी तडतडली बघा. तर आता याला जास्तीचाही मसाला लागत नाही, काही जास्तीचं साहित्य लागत नाही. जेवढं घरामध्ये असतं ना तेवढ्या साहित्यामध्ये ही कांद्याची चटणी किंवा कांदवणी म्हणा चवीला अप्रतिम अशी तयार होते. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी पूर्ण पहा. तर बघू शकता इथं जिरं टाकले 1 चमचा. जिरं छान तडतडलं की याच्यात मोठा असा लसूण मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतला होता. यात टोमॅटो टाकले 1 कट करून आणि 5-6 कढीपत्त्याची पानं टाकलेत. तर छान असं अगदी सोपी रेसिपी आहे. गावाकडे तर बऱ्याच प्रमाणात ही रेसिपी केली जाते. भाजीला वगैरे काही नसेल ना तर अशी चटपटीत अशी कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनणारी ही रेसिपी बनवली जाते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कांद्याची चटणी कशी वाटली ते. तर मुलं देखील आवडीने खातील आणि मोठ्या माणसांना सुद्धा आवडेल अशी कांद्याची चटणी आहे. तर याच्यात टोमॅटो टाकले, 1 चमचा हळद टाकली आणि आपण कांदा कट करून घेतला होता ना, तो जरा असा मोठा कांदा कट करून घेतला आहे. तर बघू शकता कांदा कढईत टाकला आणि छान असं परतून घ्यायचं बघा. तर हा कांदा छान तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर कमी गॅसवरती परतायचा हा कांदा, म्हणजे करपत वगैरे नाही. तर याच्यात जास्तीचे मसाले टाकायची काही गरज नाही. अगदी कमी प्रमाणात आणि कमी साहित्यात बनणारी ही चटणी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी कमी गॅसवरती हे कांदा परतून घेतलेला आहे. बघू शकता छान मऊ झाला आहे कांदा आपला आणि जसा कांदा शिजल ना तसा कमी बनतो. तर ह्याची क्वांटिटी कमी होते. तर याच्यात आता मी घरगुती कांदा लसूण मसाला टाकला 1 चमचा. तर आपण मुलांनाही भाजी डब्याला देणार आहोत त्याच्यामुळं कमी तिखट टाकले. नाहीतर मोठ्या माणसांसाठी बनवायची असेल ना तर थोडी चटणी जास्त टाका. कारण कांदा असतो ना तो चवीला गोडसर लागतो. त्याच्यामुळे थोडीशी झणझणीत पाहिजे असेल तर थोडी जास्त चटणी वापरा. तर ही मुलांना आपल्याला भाजी द्यायची त्याच्यामुळे मी थोडंसं तिखट टाकले. तर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट तुम्ही टाकू शकता. तर छान असं तिखट कांद्यामध्ये मिक्स करून घेतले. तर बघू शकता ही छान असं 2 ते 3 मिनटासाठी मी परतून घेतले आणि याच्यात शेंगदाण्याचं जाडसर वाटलेलं असं कूट टाकलं आहे बघा. अगदी 1 चमचाभर कूट टाकलं आहे, जास्तीचंही कूट टाकायचं नाही. तर हे जाडसर कूट टाकायचं म्हणजे कांद्याची चटणी ज्यावेळी खातो ना आपण त्यावेळी दाताखाली ज्यावेळी शेंगदाणे येतात ना जाडसरवाले तर ते चवीला अप्रतिम असे लागतात. तर ही कांद्याची चटणी बनवून अगदी 5 मिनटात बनवून तयार झालेली आहे. बघू शकता अशी एका प्लेटमध्ये घ्यायची आणि चपाती, भाकरी, भातासोबतसुद्धा ही चटणी चवीला अप्रतिम अशी लागते. ही कांद्याची कांदवणी म्हणू शकता. तर ही अशी चपातीसोबत घ्यायची. बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली 5 ते 10 मिनटात बनवून होणारी ही चटणी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर झटपट चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.